नमस्कार. मी डॉक्टर अंजली. आज मी तुमच्याशी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकायला थोडी विचित्र वाटेल, पण जी समजून घेतली तर तुमचं आयुष्य बदलू शकते. कारण आज आपण ज्या सवयीला आरोग्याचं मुख्य कारण मानतो, तीच सवय अनेक लोकांच्या शरीराला आतून थकवत आहे. 60नंतर शरीर कमजोर होणं नैसर्गिक आहे, असं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं. पण हे पूर्ण सत्य नाही. कारण शरीर वयामुळे नाही, तर चुकीच्या सवयींमुळे जास्त लवकर म्हातारं स्वीकारतं. आणि याच विषयावर एका अनुभवी हृदयतज्ञाने एक स्पष्ट नियम सांगितला आहे. तो नियम ऐकून अनेक लोक चकित होतात, कारण तो म्हणतो, चालणं थांबवा. होय, अगदी बरोबर ऐकलत, चालणं थांबवा. पण याचा अर्थ आळशी व्हा असा नाही, तर चुकीच्या पद्धतीनं केलं जाणारं चालणं थांबवा. कारण बहुतेक लोक 60नंतर जे चालणं करतात, ते शरीराला तरुण ठेवण्याऐवजी शरीरातील साठा जास्त वेगानं खर्च करतं आणि शरीर आतून कोरडं करतं. सकाळी उठून रिकाम्या पोटी वेगात चालणं, घाम काढणं, दम लागेपर्यंत पावलं टाकणं आणि त्याला व्यायाम समजणं, हीच सर्वात मोठी चूक आहे. कारण या वयात शरीराची गरज ताकद जपण्याची असते, ताकद खर्च करण्याची नाही. आणि इथेच बहुतेक लोक चुकतात. त्यामुळे गुडघे दुखायला लागतात, कंबर जड होते, पाय थरथरायला लागतात, हृदयाचे ठोके अनियमित होतात, झोप उडते आणि मग लोक म्हणतात वय झालं की असंच होतं. पण सत्य वेगळं आहे. वय झालं की शरीर जपणं गरजेचं असतं. आणि जपणं म्हणजे शरीरावर ताण टाकणं नव्हे, तर शरीराला आतून पोषण देणं. हा फरक समजला नाही तर कितीही उपाय केले तरी उपयोग होत नाही. हृदयतज्ञ असं सांगतात की 60नंतर शरीरात रक्ताची जाडी वाढते, स्नायू कोरडे होतात, सांध्यातील ओलावा कमी होतो आणि अशा स्थितीत जास्त चालणं म्हणजे इंजिनमध्ये तेल कमी असताना गाडी वेगात चालवण्यासारखं आहे. सुरुवातीला काहीच वाटत नाही, पण आतून नुकसान सुरू झालेलं असतं आणि जेव्हा त्रास जाणवतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो. म्हणूनच पहिला नियम असा आहे की चालणं बंद करा. म्हणजे चालणं नाही, तर चुकीचं चालणं बंद करा. थकवा आणणारं चालणं बंद करा, श्वास फुलवणारं चालणं बंद करा आणि स्वतःला त्रास देणारं चालणं बंद करा. कारण तरुण राहायचं असेल तर शरीराला शांत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. शरीर जितकं शांत तितकं दीर्घायुषी. आणि इथेच दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. 60नंतर शरीर लगेच प्रतिसाद देत नाही, कारण वर्षानुवर्षे जे साठलेलं असतं ते काही दिवसात निघून जात नाही. त्यामुळे लोक म्हणतात आम्ही उपाय केला पण फरक नाही पडला, कारण त्यांनी शरीराला वेळच दिला नाही. शरीराचं ऐकणं गरजेचं असतं. सकाळी उठल्यावर शरीर काय सांगतंय, गुडघे काय सांगतायत, पाय काय सांगतायत, थकवा काय सांगतोय, हे ऐकलं नाही तर कुठलाही नियम उपयोगाचा ठरत नाही. या मालिकेत आपण हेच समजून घेणार आहोत की चालणं थांबवल्यानंतर नेमकं काय करायचं, कोणती हालचाल योग्य आहे, किती वेळ करायची, कधी करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणासाठी ही पद्धत योग्य नाही. कारण सगळ्यांनी सगळं करावं असा नियम नसतो. योग्य माहिती नसल्यामुळे लोक चुकीच्या अपेक्षा ठेवतात आणि नंतर निराश होतात. म्हणून हा पहिला भाग फक्त समजून घेण्यासाठी आहे. घाई करू नका. पुढच्या भागात आपण प्रत्यक्ष कृतीकडे जाणार आहोत आणि तिथेच खरी चूक लोक कशी करतात ते स्पष्ट होईल. त्यामुळे हा भाग नीट लक्ष देऊन ऐका. कारण जर इथे समज चुकली तर पुढचं सगळं निरर्थक ठरेल. आता आपण प्रत्यक्ष मुद्द्याकडे येऊया, कारण इथेच बहुतेक लोक गोंधळतात. चालणं थांबवा असं ऐकल्यावर काही लोक पूर्ण निष्क्रिय होतात, तर काही लोक म्हणतात मग व्यायामच करू नये का? पण दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. हृदयतज्ञ सांगतात की 60नंतर शरीराला हालचाल हवी असते, पण ती हालचाल सौम्य असली पाहिजे, शरीराला धक्का देणारी नसली पाहिजे. या वयात सर्वात आधी समजून घ्यायचं असतं की तुमचं शरीर थकलेलं आहे की फक्त आळशी आहे. कारण फरक न समजता जर तुम्ही हालचाल वाढवली तर शरीर बंड करतं आणि वेदनांच्या स्वरूपात उत्तर देतं. सकाळी उठल्यावर गुडघे जड वाटणं, पाय सुन्न वाटणं, टाचा दुखणं, कंबर सरळ न होणं, ही लक्षणं आळशीपणाची नाहीत, तर शरीरातील ओलावा कमी झाल्याची चिन्ह आहेत. आणि अशा वेळी चालणं वाढवणं म्हणजे ओल्या मातीवर वजन टाकण्यासारखं आहे. त्यामुळे पहिला बदल असा करा की सकाळी उठल्यानंतर लगेच चालायला जाऊ नका. आधी शरीर जागं करा. म्हणजेच अंथरुणावरच पाय हळूच हलवा, गुडघे वाकवा सरळ करा, पोटावर हात ठेवा आणि श्वास हळू घ्या. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सौम्य पद्धतीने सुरू होतो आणि हृदयावर ताण पडत नाही. त्यानंतर कोमट पाणी प्या, पण घाईत नाही. लहान घोट घ्या, कारण अचानक पाणी पिलं की रक्ताची जाडी वाढू शकते आणि मग चक्कर येण्याची शक्यता असते. यानंतर जे चालणं करायचं आहे ते चालणं नसून फिरणं असावं.
म्हणजे घरातच 5 ते 7 मिनिटं हळू फिरा. वेग नको, घाम नको, दम नको, श्वास फुलायला नको. कारण या वयात घाम येणं म्हणजे शरीरातील ओलावा बाहेर जाणं, आणि हाच ओलावा सांध्यांना तारुण्य देतो. हृदयतज्ञ सांगतात की 60 नंतर घाम काढणं हा यशाचा मापदंड नाही, तर आरामात हालचाल करणं हा खरा उपाय आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बसण्याची सवय. बहुतेक लोक चुकीची ठेवतात. खूप वेळ एकाच जागी बसणं आणि मग अचानक उठून चालणं हे गुडघ्यांसाठी आणि हृदयासाठी धोकादायक असतं. त्यामुळे प्रत्येक 30 मिनिटांनी जागेवरच उभं राहा. 2 मिनिटं पाय हलवा, बसूनच ताचा वर खाली करा. हे इतकं सोपं आहे की लोक त्याला महत्त्व देत नाहीत, पण हाच 60 नंतरचा खरा नियम आहे. तिसरी गोष्ट म्हणजे श्वासावर लक्ष देणं. कारण चालणं थांबवल्यावर शरीराला ऑक्सिजन कमी मिळेल अशी भीती लोकांना वाटते. पण सत्य हे आहे की वेगात चालताना श्वास विस्कळीत होतो आणि हृदय जास्त थकते. शांत श्वास घेतल्यानेच शरीर तरुण राहतं. दिवसातून 2 वेळा 5 मिनिटं डोळे बंद करून फक्त श्वास आत घेणं आणि हळू सोडणं हे चालण्यापेक्षा जास्त फायदेशीर ठरतं. चौथी गोष्ट म्हणजे अन्न आणि हालचाल यांचा वेळ 60 नंतर खूप महत्त्वाचा होतो. जेवणानंतर लगेच चालणं हे पचनासाठी चांगलं नाही, असं हृदयतज्ञ सांगतात. कारण त्यावेळी रक्त पचनासाठी पोटाकडे जात असतं आणि तुम्ही चालायला लागलात की तेच रक्त पायांकडे वळतं. त्यामुळे पचन अर्धवट राहतं आणि थकवा वाढतो. म्हणून जेवणानंतर किमान 20 मिनिटं शांत बसा आणि मग घरातच हळू फिरा. बाहेर रस्ता मारणं आवश्यक नाही. पाचवी गोष्ट म्हणजे वेदना असताना हालचाल वाढवणं ही सर्वात मोठी चूक आहे. गुडघे दुखत असतील तर चालणं वाढवा, असा सल्ला अनेक ठिकाणी दिला जातो. पण हृदयतज्ञ स्पष्ट सांगतात की वेदना म्हणजे शरीराचा इशारा असतो आणि इशाऱ्याला दुर्लक्ष केलं तर नुकसान वाढतं. त्यामुळे वेदना असतील तर आधी शरीर शांत करा, उबदारपणा द्या, तेलाने हलकी चोळण करा आणि मगच हालचाल करा. या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत, पण याच गोष्टी 60 नंतर शरीराला पुन्हा स्थिरता देतात. लोक मोठ्या उपायांच्या मागे धावतात, पण मोठा बदल हा लहान सवयींमधूनच होतो. पुढच्या भागात आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत, म्हणजे कोणत्या लोकांनी हा नियम पाळू नये आणि कोणासाठी ही पद्धत धोकादायक ठरू शकते. कारण हे समजणं तितकंच गरजेचं आहे जितकं उपाय समजणं. आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. कारण योग्य माहिती नसल्यामुळे अनेक लोक चांगली पद्धत असूनही चुकीच्या अपेक्षा ठेवतात आणि नंतर निराश होतात. त्यामुळे आधी स्पष्टपणे समजून घ्या, ही पद्धत कोणासाठी आहे आणि कोणासाठी नाही. सर्वात आधी हे लक्षात ठेवा की 60 नंतर शरीर लगेच बदल स्वीकारत नाही. कारण वर्षानुवर्षे जे नुकसान झालेलं असतं ते काही दिवसात भरून निघत नाही. त्यामुळे 3-4 दिवसात फरक दिसला नाही म्हणून उपाय चुकीचा आहे असा निष्कर्ष काढू नका. हृदयतज्ञ सांगतात की या वयात संयम हा सर्वात मोठा उपचार आहे. आता कोणत्या लोकांनी हा नियम पाळताना जास्त काळजी घ्यावी ते पाहूया. ज्यांना सतत चक्कर येते, ज्यांचा रक्तदाब खूप कमी किंवा खूप जास्त असतो, ज्यांना श्वास लागण्याचा त्रास आहे, ज्यांना हृदयाशी संबंधित गंभीर तक्रारी आहेत किंवा ज्यांची नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे, अशा लोकांनी कुठलाही बदल स्वतःहून करू नये. शरीर शांत ठेवणं गरजेचं असतं, पण पूर्ण निष्क्रिय राहणंही योग्य नाही. त्यामुळे अशा लोकांनी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच हालचाल करावी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वजन कमी करण्याच्या अपेक्षा. अनेक लोक चालणं थांबवा असं ऐकून घाबरतात, कारण त्यांना वाटतं वजन वाढेल. पण 60 नंतर वजन कमी करणं हा उद्देश नसून वजन स्थिर ठेवणं हा खरा उद्देश असतो. कारण अचानक वजन कमी झालं की स्नायूही कमी होतात आणि त्यामुळे अशक्तपणा वाढतो. हृदयतज्ञ स्पष्ट सांगतात की या वयात वजन कमी करण्यासाठी घाम गाळणं ही पद्धत चुकीची आहे. योग्य पचन, योग्य झोप आणि सौम्य हालचाल यामुळे वजन आपोआप संतुलित राहतं. तिसरी गोष्ट म्हणजे मानसिक ताण. 60 नंतर शरीरावर जास्त परिणाम करतो. लोक फक्त शरीराकडे लक्ष देतात पण मन दुर्लक्षित करतात. सतत चिंता, भीती, एकटेपणा आणि अस्वस्थता यामुळे हृदयावर जास्त ताण येतो आणि मग कितीही योग्य हालचाल केली तरी शरीर साथ देत नाही. त्यामुळे दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. शांत बसा. जुन्या आठवणींमध्ये अडकू नका. वर्तमानात राहा. मन शांत असेल तर शरीर आपोआप स्थिर होतं. चौथा मुद्दा म्हणजे झोप. 60 नंतर झोप हलकी होते आणि लोक त्याला नैसर्गिक समजून दुर्लक्ष करतात. पण अपोही झोप म्हणजे शरीराचं अपूर्ण दुरुस्ती काम. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा. दिवसा फार झोप घेऊ नका आणि झोपेआधी मोबाईलपासून दूर राहा. झोप सुधारली की चालणं थांबवल्याचा परिणाम आपोआप दिसू लागतो. पाचवा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे सातत्य. अनेक लोक काही दिवस नियम पाळतात आणि मग सोडून देतात. पण 60 नंतर शरीर बदल सातत्यानेच स्वीकारतं.
दररोज थोडं थोडं केलं तरच शरीराला सुरक्षिततेची भावना मिळते. आणि हाच तरुणपणाचा पाया आहे. तरुणपण म्हणजे धावणं नाही, तरुणपण म्हणजे स्थिरता आणि ताकद राखणं. हृदयतज्ज्ञांचा एकच नियम आहे: शरीराला थकवू नका, शरीराला जपा. चालणं थांबवा म्हणजे हालचाल बंद करा असा अर्थ नाही, तर चुकीच्या अपेक्षा आणि चुकीच्या सवयी थांबवा. जर हे समजलं तर 60 नंतरही शरीर हलकं राहू शकतं, सांधे साथ देऊ शकतात, झोप सुधारू शकते आणि आयुष्य शांतपणे पुढे जाऊ शकतं. या 3 भागांचा उद्देश तुम्हाला घाबरवणं नाही, तर योग्य दिशा देणं आहे. कारण योग्य माहिती मिळाली तर वय अडथळा ठरत नाही. वय फक्त एक संख्या उरते. आणि शेवटी एवढंच सांगते, कोणताही उपाय सुरू करण्याआधी स्वतःचं शरीर ऐका. कारण शरीर कधीही खोटं बोलत नाही. फक्त आपण ऐकायला शिकलो पाहिजे. आज तुम्ही जे ऐकलं ते फक्त माहिती नव्हती, तर तुमच्या पुढच्या आयुष्याची दिशा होती. कारण 60 नंतर शरीर जपलं तरच ते साथ देतं. आणि चुकीच्या सवयी ठेवल्या तर वय नाही तर वेदना वाढतात. जर हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला तुमच्या आईवडिलांची आठवण आली असेल किंवा स्वतःच्या शरीराबद्दल थोडीशी जाणीव झाली असेल, तर हा व्हिडिओ इथेच थांबवू नका. हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कारण योग्य माहिती वेळेवर मिळाली तर मोठा त्रास टाळता येतो. आणि जर तुम्हाला अशाच सोप्या भाषेत शरीर समजून घेणारे उपाय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह हवे असतील, तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे कुठलीही भीती दाखवली जात नाही, इथे चमत्कार सांगितले जात नाहीत. इथे फक्त शरीराला समजून घेऊन योग्य मार्ग दाखवला जातो. पुढचा व्हिडिओ तुमच्या गुडघ्यांसाठी असेल, कंबरदुखीसाठी असेल, झोप सुधारण्यासाठी असेल किंवा हृदय शांत ठेवण्यासाठी असेल. पण एक गोष्ट नक्की असेल, ती म्हणजे तो तुमच्यासाठी उपयोगी असेल. म्हणून आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि स्वतःचं आरोग्य स्वतःच्या हातात घ्या. कारण डॉक्टर फक्त दिशा दाखवू शकतो, चालायचं तुम्हालाच आहे, पण योग्य दिशेने आणि शांतपणे. धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू. तोपर्यंत शरीर जपा, मन शांत ठेवा आणि स्वतःची काळजी घ्या.